नमस्कार मंडळी. आज पुन्हा मी आणि आजी चाललो होतो बघा. आमच्याच इथं कॉलनीमध्ये गोंदवलेकर महाराजांचा आज कार्यक्रम होता. मग सकाळी जन्मदिवस त्यांनी सकाळी साजरा केला होता. त्यावेळेस काय मला जाता आलं नाही. मग दुपारी 12 वाजता गेलो होतो आम्ही. मग खूप गर्दी होती बघा, कारण आम्हाला जायला जरा वेळच झाला. मग तिथं पाळण्याचं दर्शन घेतलं, तिथं फुलं पण वाहिली. नंतर फोटोचं पण दर्शन घ्यायला गेली, पण तिथं पण एवढी गर्दी होती की काही सांगायलाच नको, आणि व्हिडिओ काढायला पण कोणी नाही. मग एका आजीनं काढायला सांगितलं होतं, पण त्यांनी काही घेतला नाही व्यवस्थित. पण असा काय घेतला आहे तो आहे बघा. पाळण्याचं पण दर्शन घ्यायला एवढी गर्दी होती, पुढंसुद्धा जाऊ देत नव्हते बायका. पण आता जिथं जाईल तिथं बायका आहेत म्हटल्यावर चालायचंच. दर्शन वगैरे घेतलं तिथं. मग पुढं गेले मी. आजींना पण सांगितलं, पण आजींना काही जमत नव्हतं बघा. मग मी सेल्फीच्या कॅमेऱ्याने घेतला, आणि इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती, आणि गोंदवलेकर महाराजांचा पण फोटो ठेवला होता. मग इथं दर्शन घेतलं मी. आता काय तिथं ओवाळणीच फक्त टाकतात, बाकीचं काय माहीत नाही. फुलं वगैरे वाहिली, आणि जेवायला पण छान बनवलं होतं बघा. म्हणजे खीर होती, वरण भात, तीळ लावलेली भाकरी, आणि मिक्स व्हेज भाजी, आणि ठेचा. छान जेवण केलं, आणि बाहेर त्यांच्यातल्या एक ताई उभारल्या होत्या हळदी कुंकू लावायला. असा होता बघा आजचा दिवस. चला बाय.